विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघितलं. त्यामधले आपण एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2, एक्झाम्पल 3 सॉल्व केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या एक्झाम्पलशी रिलेटेड सॉल्व एक्झाम्पल 1 सॉल्व केलेलं आहे. सॉल्व एक्झाम्पल 2 पण मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेला आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 काय दिलेलं आहे? रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर O is a 41 units. Length of chord PQ is 80 units. Find the distance of chord from center of the circle. ओके, आता हे एक्झाम्पल सुद्धा सेम टू सेम एक्झाम्पल नंबर 2 सारखे आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 2 सारखे बघा. एक्झाम्पल 2 आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता इथे डायमीटर होता, इथे डायरेक्ट काय दिलेलं आहे? रेडियस दिलेला आहे. तर हे सुद्धा तुम्हाला होमवर्क आहे. एक्झाम्पल नंबर 4 होमवर्क. ओके, तर तुम्हाला एक्झाम्पल 4 काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे, सोडवायचं आहे. त्यानंतर आपण नवीन प्रॉपर्टी बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. ओके, काय म्हटलेलं आहे बघा. पहिली प्रॉपर्टी, congruent chords of a circle are equidistant from the center of circle. Equidistance म्हणजे equal distance. ओके, हा एक सर्कल आहे. ओके, we take a circle and AB is a chord and CD is also chord. These AB and CD are same length. Same length means this AB and CD, chord AB and CD are congruent. Suppose these are the 6 centimeter. Okay, now this center this distance of chord from center, okay, means suppose this is OM, this is distance of chord from AB, so this is ON, distance of chord CD from center. These centers are congruent means equal. These centers are this distance are equal. okay, तर अशा प्रकारे जर कॉर्ड इक्विडिस्टन्स असेल किंवा कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल, एकाच सर्कलचे कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर ते सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर असतात. ओके, दिज आर द फर्स्ट प्रॉपर्टी. त्यानुसार काय म्हटलेलं आहे? सपोज कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी, देन OM इक्वल टू ON. हे जे आहे डिस्टन्स हे कसं राहील? इक्वल राहील. फर्स्ट प्रॉपर्टी. नाउ सेकंड प्रॉपर्टी बघा. द कॉर्ड ऑफ सर्कल इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता उलट म्हटलेलं आहे. आता पुन्हा हे दोन कॉर्ड आहे, कॉर्ड EF अँड कॉर्ड GH. आता हे कॉर्ड इक्विडिस्टन्सवर आहे. कसे आहे? इक्विडिस्टन्स. सपोज दिज आर द 5 अँड दिज आर ऑल्सो 5 सेंटीमीटर. OP 5 सेंटीमीटर आहे, OQ 5 सेंटीमीटर आहे. ओके, तर हे जे कॉर्ड आहे हे कशी राहील? कॉन्ग्रुएंट राहील. ओके, लक्ष द्या, इथे कॉर्ड कॉन्ग्रुएंट होते, हे डिस्टन्स इक्वल आहे. आता हे डिस्टन्स दिलेलं आहे तर काय कॉन्ग्रुएंट आहे? कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. मीन्स कॉर्ड EF कॉन्ग्रुएंट कॉर्ड GH. सपोज OP इक्वल टू OQ, देन कॉर्ड EF कॉन्ग्रुएंट कॉर्ड GH. आता आपण ह्या प्रॉपर्टीशी रिलेटेड एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, सो प्रॅक्टिस सेट 6.2 एक्झाम्पल नंबर 1 काय म्हटलेलं आहे? रेडियस ऑफ सर्कल, दिज आर द सर्कल, सिम्बॉल ऑफ सर्कल अँड ॲट द सेंटर देर इज स्मॉल डॉट. ओके, symbol of circle. Radius of circle is how much? 16 centimeter. There are two chords of length 16 centimeter. Practice set 6.2 example number 1. See here. Radius of circle is 10 centimeter. How much? 10 centimeter. Then there are two chords of length 16 centimeter each. What will be the distance of chord from center of circle? ओके, सेंटर ऑफ सर्कल. तर सर्वात आधी आपण काय केलेलं आहे? फिगर काढलेली आहे. फिगर बघा कशा प्रकारे काढलेली आहे. AB घेतलेला आहे, कॉर्ड AB. ओके,
काय काय दिलेलं आहे, हा सेंटर आहे, हा ओबी आहे, रेडियस ओबी काय आहे, रेडियस किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर. अजून काय दिलेलं आहे, ऑफ लेंथ 16, कॉर्डची लेंथ दिलेली आहे, एबीची लेंथ आहे किती दिलेली आहे 16 सेंटीमीटर. ओके, तर कॉर्डची लेंथ जर 16 सेंटीमीटर असेल तर हे पीबी किती राहील, पीबी राहील 8. का बरं, कारण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड या प्रॉपर्टीमुळे. मग आता हा ट्रायंगल जो बनलेला आहे, ट्रायंगल ओ पी बी दिज आर द राईट अँगल ट्रायंगल. आपल्याजवळ हा रेडियस आहे, हे 8 आहे, तर हे डिस्टन्स ओपी काय आहे डिस्टन्स, हे डिस्टन्स काढायचं आहे, मीन्स ओपी काढायचं आहे. ओके, सेम टू सेम एक्झाम्पल आपण 6.1 मध्ये बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे आता इथे पण आहे. ए बी 16 सेंटीमीटर, परपेंडिक्युलर बघा हे सिम्बॉल आहे, हा परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. ओके, देयरफॉर एपी इक्वल टू पीबी, एपी इक्वल टू पीबी. हे बघा एपी जेवढा आहे तेवढाच कोण आहे पीबी, इक्वल टू ए बी अपॉन 2 इक्वल टू 6/2 इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओके, आपल्याला पीबी किती मिळाला 8 सेंटीमीटर. इन ट्रायंगल ओ पी बी अँगल पी इक्वल टू 90 डिग्री. आता इथे ओबी पण घ्यायचा आहे, रेडियस ओबी इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, इन ट्रायंगल OPB angle P equal to 90 degree, therefore by Pythagoras theorem. Okay, OB square equal to OP square plus PB square, 10 square equal to OP square plus 8 square. Okay, 100 equal to OP square plus 64. ट्रान्सफर केला, 100 minus 64 equal to OP square 36. 36 equal to OP square. 36 कोणाचा स्क्वेअर आहे 6 चा, 6 square equal to OP square. Therefore by taking square root on both side काय मिळालं आपल्याला 6 equal to OP. सरळ केला आपण याला, OP equal to 6 सेंटीमीटर. मग शेवटी आपण फायनल आन्सर लिहिला, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. ओके, तर अशा प्रकारे आपण डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर काढलेला आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 काय दिलेला आहे, इन अ सर्कल विथ अ रेडियस 13 सेंटीमीटर, टू इक्वल कॉर्ड्स आर ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. ओके, लेंथ ऑफ कॉर्ड. पुन्हा कॉर्ड घेतलाय, हा डीसी एक कॉर्ड आहे. ओके, हा डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर किती आहे 5 म्हटलेला आहे. ओके, 5 डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. रेडियस दिलेला आहे 13 सेंटीमीटर, दिस आर द रेडियस, ओसी इज अ रेडियस. काढायचं काय आहे, लेंथ ऑफ कॉर्ड, हा बीसी काढायचा आहे आपल्याला. मग बीसीच्या डबल कोण डीसी, सीडी. ओके, पहिला आपण बीसी काढू. इन ट्रायंगल ओबीसी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, देयरफॉर बाय पायथागोरस थेरम OC स्क्वेअर इक्वल टू OB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, 13 स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, 169 इक्वल टू 25 प्लस BC स्क्वेअर. ट्रान्सफर 169 मायनस 25 इक्वल टू BC स्क्वेअर, 144 इक्वल टू BC स्क्वेअर, 12 इक्वल टू BC स्क्वेअर. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, 12 इक्वल टू BC सरळ करा, BC इक्वल टू 12. ओके, नाउ प्रॉपर्टी काय, perpendicular drawn from center of circle bisect the chord, therefore DC equal to 2 into BC equal to 2 into 12 equal to 24 centimeter. How much DC? 24 centimeter. Final answer काय येईल, length of chord is 24 centimeter. तर अशा प्रकारे आपण लेंथ ऑफ कॉर्ड काढलेला आहे. एक सॉल्व एक्झाम्पल आहे, पेज नंबर 81. बघा काय म्हटलेलं आहे, इन अ फिगर O इज अ सेंटर ऑफ सर्कल अँड AB इक्वल टू CD, इफ OP इक्वल टू 4 देन फाइंड लेंथ OQ. बघा
ए बी इक्वल टू सी डी म्हटलेलं आहे. हे कॉर्ड आहे, हा कॉर्ड ए बी अँड कॉर्ड सी डी कॉन्ग्रुएंट आहे. कसे आहे? कॉन्ग्रुएंट. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर ते कसे असतात? इक्विडिस्टन्स असतात. ओके, कुठून? सेंटरपासून. कॉर्ड ए बी बघा आता, ओ इज सेंटर ऑफ सर्कल, कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी, ओ पी परपेंडिकुलर ए बी, ओ क्यू परपेंडिकुलर सी डी. Therefore, OP equal to 4 centimeter means distance of AB from center O is a 4 centimeter. का बरं? The congruent chords of circle are equidistant from the center of circle. Therefore, OQ equal to 4 centimeter. तर हे 2 मार्कासाठी एक्झाम्पल विचारू शकतात. एकदम सिंपल आहे, प्रॉपर्टी लावायची आहे अँड डायरेक्ट लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. Write these examples properly in your notebook, copy and do practice again and again.